नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की गायत्रीने घर बघण्यासाठी माणसं बोलवलेली असतात. तेजस विचारतो, पण ही लोक घर बघायला आली आहेतच कशासाठी? त्यावर गायत्री म्हणत असते, असं काय करतोयस तेजस? अरे आता जर प्रॉपर्टी विकायची आहे तर मग बघण्यासाठी लोक येणार नाहीत का? त्याच्यासाठीच आलेत ते. त्याबरोबर लगेचच आता देसाई स्वतःची ओळख सांगतात. नमस्कार, मी देसाई. मला माहिती आहे तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो. मी तुमचा खूप आभारी आहे. जुन्या वास्तूला नवीन रूप देण्याचं काम मी करतो आणि तुम्ही ही वास्तू विकली नव्हती तेवढी वर्ष, त्यामुळे आता मला हिची संधी मिळणार आहे. मानसी गायत्रीकडे येते आणि म्हणत असते, गायत्री बहिणी, अहो काय सुरू आहे तुमचं हे सगळं? देवाचं कार्य आहे आपल्या घरात आणि त्याच्यासमोरच हे सगळं. त्यावर लगेचच आता गायत्री म्हणत असते की मानसी, अगं मग हाच तर चांगला मुहूर्त आहे. त्याबरोबर लगेचच आता आई ही दिनेश दादाला म्हणायला लागते, दिनेश, अरे बघ ना तू तरी, सुनबाई काय बोलते तिला तू तरी समजाव. त्यावर दिनेश म्हणत असतो, आई जर लोक चांगली असतील तर काय हरकत आहे? मला सुद्धा काही वाटत नाही आहे. गायत्री जे बोलते ते बरोबर आहे असंच मला सुद्धा वाटते. त्याबरोबर लगेचच तेजस म्हणत असतो, पण मला पटत नाही आहे. घर सगळ्यांचं आहे ना, मग निर्णय तुम्ही एकटीने कसा काय घेतलात वहिनी? आणि तुम्ही विसरत असाल तर सांगतो तुम्हाला, काय आहे ना, अजून माझी सही ह्या कागदपत्रांवरती झालेली नाही आहे, त्यामुळे असं काही होऊ शकत नाही, माहिती आहे ना तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता इथे तेजसला गायत्री म्हणायला लागते, नाही घर जरी सगळ्यांचं असलं ना तेजस, तरी काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? हे घर माझ्या नावावर आहे, त्यामुळे फक्त तुझी एकट्याची सही सोडली तर बाकी कोणीच मला काही बोलू शकत नाही. काय बरोबर ना सूरज? त्याबरोबर मात्र बिचारा सूरज दादा काहीच बोलत नाही, तो फक्त गप्पच राहतो. तर इकडे तेजस हा म्हणत असतो की गायत्री वहिनी, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे घर विकलं जाणार नाही. आणि तुम्ही जर फक्त प्रभूंच्या घरी पाहुणे म्हणून पाहुणचार घेण्यासाठी आले असाल तर जरूर तुमचं स्वागत आहे, पण जर तुम्ही आमचं घर विकत घेण्याच्या हिशोबाने इथे आले असाल तर मात्र तुम्हाला रस्ता मोकळा आहे, दरवाजा समोर आहे, तुम्ही येऊ शकता. त्याबरोबर लगेचच देसाई साहेबांचा जो बाउन्सर असतो तो तेजसवरती बंदूक रोखतो. आता तेजससुद्धा त्याच्या नजरेत नजर घालून उभा असतो. सगळी लोक इकडे घाबरलेली असतात, घरातली सुद्धा घाबरलेली असतात. त्याचबरोबर कीर्तन करण्यासाठी जे कीर्तनकार आलेले असतात ते सुद्धा सगळे घाबरलेले असतात. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी देसाई साहेब मध्ये उठून उभे राहत म्हणतात, ए मागे हो, बाद झालं. तर मानसीसुद्धा मध्ये आलेली असते आणि तीसुद्धा त्याला मागे व्हायला लावते. त्याबरोबर देसाई साहेब म्हणत असतात की हे बघा, तुम्ही सही द्या किंवा नका देऊ. तुम्ही जर सही दिलीत तर ठीक, नाही दिलीत तर आम्ही अंगठा घेऊ आणि आमचं काम पूर्ण करू. तर लगेचच आता गायत्री म्हणायला लागते, ज्या अर्थाने मी आज यांना इथे बोलवलेलं आहे त्या अर्थाने मला खात्री आहे की आज नक्की ही सही होणार आणि हा व्यवहारसुद्धा होणार. आज ही प्रॉपर्टी विकली जाणार म्हणजे जाणार. त्यावर मानसी म्हणते, ही प्रॉपर्टी नाही, हे आपलं घर आहे वहिनी, समजलं तुम्हाला? वास्तू आहे ही आपली. तेजस म्हणतो, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जोडून आहे या वास्तूबरोबर आपल्या. त्यावर लगेचच आता वारकरी म्हणायला लागतात की जर माऊली इथे कीर्तन होणार नसेल तर आम्ही निघतो. त्याबरोबर लगेचच मानसी कीर्तनकारांना म्हणते की थांबा तुम्ही, असं कसं म्हणताय? अहो घरात सगळ्यांनी एकादशीचा उपवास पकडलाय, घरात सगळ्यांनी वारीचं पाऊल इथे बोलावलं, इथे कीर्तन होणार ही सगळ्यांची इच्छा आहे, त्यामुळे आज घरात कीर्तन होणार. विठोबा रुक्माईची पूजा देखील झाली, मग कीर्तन व्हायला नको? विठुरायाची सेवा अपूर्ण राहणार नाही, असं मानसी म्हणते. गायत्री म्हणते, काय अगं मानसी, तुला काही कळतंय का? घरात लोक घर बघण्यासाठी आलेत आणि तुला कीर्तनाचं पडलंय का? आता सण साजरा करण्याच्या नादात प्रभू त्यांची परंपरासुद्धा विसरणार आहेत. अतिथी देव भव. त्याबरोबर लगेचच आता देसाई साहेब म्हणायला लागतात की असू द्या ना गायत्री मॅडम, अहो असू द्या, काहीच हरकत नाही. आता तसंही ही प्रभूंच्या घरातली त्यांची शेवटची इच्छा असणार आहे, त्यामुळे ती त्यांना पूर्ण करू द्या. व्यवहाराचं काय, आपल्यालाही कीर्तन पूर्ण झालं की व्यवहार करता येईलच की. पहिले होऊ देत कीर्तन, मग बघू आपण. या तुम्ही बसा इथे. त्याबरोबर गायत्री येऊन बसते. आता इथे गायत्रीला मात्र काहीतरी 19-20 वाटत असतं, काहीतरी घोड होईल असं तिला वाटतच असतं.
तर लगेचच मानसी ही तेजसच्या कानात पुटपुटते, राष्ट्रहित तुम्ही जरा शांत राहा. हे बघा, उगाचच्या उगाच तुम्हाला चिडचिड करण्याची, गोंधळ करण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे. आपण जे आज ठरवलं आहे ते जर करून दाखवलं ना तर सगळं व्यवस्थित शक्य होईल. त्यामुळे प्लीज तुम्ही तोपर्यंत जरा शांत राहा, गोंधळ करू नका. त्याबरोबर लगेचच इथे आता गायत्रीसुद्धा विनोदला बोलावते आणि विनोदला सांगत असते, विनोद, मला तेजसवर काही विश्वास नाही आहे. आता तेजस जरा सैरभैर झाला आहे, त्यामुळे तू तेजसवरती व्यवस्थित बारीक लक्ष ठेवून राहा, समजलं? त्यावर विनोद लगेचच म्हणतो, हो दीदी, तुम्ही काही काळजी करूच नका, मी त्या तेजसवरती बरोबर बारीक लक्ष ठेवतो. त्याबरोबर आता इथे आई लगेचच तेजसला सांगते, तेजस ये, तू हार घाल विठोबा रुक्माईला. त्याबरोबर तेजस पुढे येतो, हार घालतो आणि मग कीर्तनकारांना देखील हार घालतो. आता कीर्तन सुरू होणारच असतं. इतक्यात त्या ठिकाणी गीता वहिनीसुद्धा आलेली असते. गीता वहिनी बिचारी येते आणि अंगणातच उभी राहते. त्याबरोबर सूरज दादाची नजर गीता वहिनीवर पडते आणि तो धावत गीता वहिनीजवळ येतो. गीता वहिनीला समोर बघून सूरज दादाला खूप आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो, गीता तू आलीस. त्यावर गीता वहिनी म्हणत असते, खरं तर जर सांगायचं झालं ना सूरज, तर माझी इथे येण्याची हिंमतच होत नव्हती, पण मग मानसीने फोन केला आणि कीर्तन आहे असं सांगितलं आणि मग मी आले. त्याबरोबर त्या ठिकाणी विनोद येतो आणि विनोद म्हणायला लागतो की ही इथं काय करते, कशाला आली आहेस तू इथे, दीदीना आवडत नाही ही माहीत आहे ना, चल 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 निघ. अरे सूरज बोल ना, कशाला आली आहे इथे. त्याबरोबर मात्र आता सूरजदादाचा तोल सुटतो आणि मग सूरजदादा आता विनोदवरती हात उगारतो. विनोदच्या थोबाडीत तो मारणारच असतो. त्याबरोबर विनोदला आठवतं दारूच्या गुत्त्यावरती तो ज्यावेळेस सूरजदादाला दारू प्यायला जबरदस्ती करत होता, त्यावेळेस सूरजदादाने कसली मस्त खणखणीत त्याला ठेवून दिली होती. त्यावर लगेचच विनोद म्हणायला लागतो की अरे सूरज थांब, काय करतोयस तू, जर नको, मी फक्त विचारतोय तुला, मग तू लगेच हात उचलायची काय गरज आहे, तुझं थरथरता हात लागतो यार, माहिती आहे का तुला, मी फक्त दीदींना ही आवडत नाही इथे आलेली म्हणून बोलतोय, दीदी उगाच काहीतरी बोलतील पुन्हा म्हणून मी दीदींमुळे बोलतोय ना. त्याबरोबर लगेचच मानसी आणि तेजस तिकडे येतात आणि मानसी म्हणत असते, आम्हाला माहीत आहे गायत्री वहिनींना गीता वहिनी इथे आलेल्या आवडत नाही म्हणून, पण गायत्री वहिनींना जसं आवडत नाही तसंच गीता वहिनी अजूनही घरात आलेल्या नाही आहेत, समजलं, त्या अजून अंगणात आहेत. तर तेजस म्हणत असतो, आज अंगणात आहे आणि नंतर घरात सुद्धा येईल. काय दादा, हो बोल, अरे हो बोल दादा, वहिनी हो बोल. त्याबरोबर मात्र इथे सूरज दादा आणि गीता वहिनी काही हो बोलत नाही, कारण त्या बिचाऱ्यांनी तसं लेखी लिहूनच दिलं आहे, मग ते काय हो बोलतील. तर आता इथे लगेचच मानसी ही रताळ्याचा शिरा गीता वहिनींना दाखवत म्हणते, गीता वहिनी हे बघा, आज रताळ्याचा शिरा बनवला आहे. तर लगेचच विनोद त्यात म्हणायला लागतो, अरे जर हे घरच राहिलं नाही तर हे घर आणि ह्या घरात येणारी ही गीता यांचा काय उपयोग, ही गीता घरात कधीच नाही येऊ शकत, विठोबा रुक्माई. आणि मग तो विठोबा रुक्माई करत तिकडनं निघून जातो. आता गीताने ही गीता या घरात यायला घर तर राहिलं पाहिजे असं ऐकल्यावर गीता विचारते, नक्की काय सुरू आहे हे सगळं, सूरज म्हणजे आपलं घर. त्यावर मानसी म्हणते, काही नाही होणार, आपल्या घराला काहीच नाही होणार गीता बहिणी, तुम्ही अजिबात काळजी करू नका या सगळ्या गोष्टींची. मी म्हटलं आहे ना, सगळं सकारात्मक होणार तर सगळं तसंच सकारात्मकच होणार, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. हे बघा मी काय केलं आहे, रताळ्याचा शिरा, जेव्हापासून तुम्ही या घराच्या बाहेर पडलाय ना तेव्हापासून या घरात रताळ्याचा शिरा बनला नव्हता, पण मी आज बनवला आहे खास तुमच्यासाठी, घ्या. त्याबरोबर सूरजदादाची ती हातात देते आणि सूरजदादाला म्हणते, सूरजदादा. त्यावर सूरज लगेचच शिऱ्याची प्लेट हातात घेतो आणि ती प्लेट तो गीताला देत असतो. त्याबरोबर मानसी सूरजदादाला म्हणते, सूरजदादा नाही, आज हातात देऊ नका, आज तुमच्या हाताने स्वतःहून भरवा तुम्ही गीता वहिनींना शिरा. त्याबरोबर आता इथे मानसीने गीता वहिनीला शिरा भरव असं सांगितल्याबरोबर सूरजदादा हा लगेचच स्वतःहून एक चमचभर शिरा गीता वहिनीला भरवण्यासाठी हात पुढे करतो. अर्थात आपला नवरा जर आपल्याला इतक्या प्रेमाने काहीतरी भरवतोय तर कोणतीच बाई नाही म्हणू शकत नाही. गीता वहिनीसुद्धा शिरा खाते. आता बिचारे दोघंही खूप भावूक झालेले असतात. त्याबरोबर आता त्या दोघांचाही हा आनंदाचा क्षण, हा इतकी दिवसांनी आलेला त्यांच्या आयुष्यातला सुखाचा प्रसंग बघून तेजस मानसीचे डोळे ओलावतात. आता लगेचच इथे तेजस आणि मानसी एकमेकाकडे बघतात. मानसी तेजसला म्हणते, इकडे या. आणि मग तेजस व मानसी हे तिकडनं दोघंही बाजूला येतात. मानसीने आणि तेजसने मित्रांनो ठरवलं आहे की आज काहीही करून गायत्रीच्या खोलीतून सूरज आणि गीताने जे लेखी पेपर दिलेत ते काढून घ्यायचे. त्यामुळे मग नंतर गीता वहिनीला घरात येता येईल. पण तुम्हाला काय वाटतं, खरोखर हे शक्य होईल का?
तेजस आणि मानसी गायत्रीच्या खोलीतून पेपर काढू शकतील का? जर ही जबाबदारी तेजसवर असती ना तर हे काम अगदी चोख व्यवस्थित पार पडलं असतं. पण ही जबाबदारी मानसीवर आहे, त्यामुळे ह्या जबाबदारी पार पाडण्यावरती जरा शंका आहे. कारण तेजसला ही अशी उलटी-पुलटी 19-20 कामं जमतात, पण बिचारी मानसी ही एक सरळ साधी आणि सामान्य मुलगी आहे. त्यामुळे तिला ही अशी चोरी-चकारी त्याचबरोबर उलटी कामं करणं जमत नाही. म्हणूनच टेन्शनचं गोष्ट आहे, कारण आज तेजस नाही तर मानसी गायत्रीच्या खोलीत जाणार आहे. तर इथे तेजस म्हणत असतो, तुम्ही काळजी करू नका लकीचॅम, मी सगळ्यांना गुंतवून ठेवतो, फक्त तुम्ही खोलीत जा आणि ठरलंय तसं काम करा. त्यावर मानसी म्हणते, हो मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, ठरलं तसं काम होईल का? चला चला पुढे जाणून घेऊ. आपल्या व्हिडिओमध्ये शेवटली ते कळणारच आहे. तर आता इथे आपण पाहतो की तेजस आणि मानसी हे दोघंजणं व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे करतात की कशा पद्धतीने आता त्या दोघांनाही काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींची पुसटशी कल्पनासुद्धा गायत्रीला नाही आहे. गायत्री मात्र तिच्या स्वप्नात व्यस्त आणि मग्न झाली. तर आता इथे गुरुजींनी कीर्तन करायला सुरुवात केलेली असते. सगळ्यात अगोदर ते म्हणत असतात, श्री पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री नाम घे तुकाराम, पुंडलिक महाराज की जय. त्याबरोबर आता पुढे ते कीर्तन म्हणायला सुरुवात करतात आणि म्हणत असतात की कीर्तन म्हणजे विठुरायाची सेवा, आणि विठुरायाच्या सेवेसाठी लाखो भाऊक वारी पायी चालत जातात. आता ह्या वारीत सुद्धा विठ्ठल असतोच. सांगा बरं माऊली, वारीत विठ्ठल येतो तरी कसा? आता वारीत विठ्ठल कसा बरं येत असेल मित्रांनो? हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? तर मित्रांनो, आता याचं उत्तर देते आपली सगळ्यांचीच लाडकी आणि हुशार मानसी. वारीत पंढरपूरचा विठ्ठल कसा असतो? तर तोपर्यंत इथे दिनेशला मात्र झोप येते आणि दिनेश हा गायत्रीच्या खोलीबाहेर जो टेबल असतो तिथे आडोसा घेतो आणि गुपचूप झोपायला लागतो. मग आता गुरुजींनी विचारल्याप्रमाणे मानसी सांगायला लागते, आषाढी एकादशीच्या वारीत विठोबाचं दर्शन होतं असं म्हटलं जातं. कारण ज्यावेळेस वारकरी वारीत फिरत असतात त्यावेळेस त्या वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठुराया असतो. त्यावेळेस कोणाचीही जात, कोणाचंही नाव, कोणाचाही धर्म किंवा कोणाचीही भाषा काहीच वेगळं नसतं. सगळे फक्त विठूचं नामस्मरण करत असतात. विठुराया विठुराया हेच सगळ्यांच्या तोंडी चालू असतं आणि त्यामुळे विठुरायाच त्यावेळी तिथे येत असतो असं आता ती म्हणत असते. त्याबरोबर आता इथे जे काही कीर्तनकार असतात त्यांना मानसीचं हे मत अगदी योग्य वाटलेलं असतं, पटलेलं असतं. तोपर्यंत इथे सूरजदादा आणि गीता वहिनी यांनी बाहेरच सतरंजी हातरलेली असते आणि ते दोघं बाहेर बसून कीर्तन बघत असतात. तर आता गुरुजी हे कीर्तनाला पुढे सुरुवात करतात. विठ्ठल विठ्ठल श्री हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल. कीर्तन जसं जसं पुढे चाललेलं असतं सगळे सदस्य कीर्तनात मग्न होत असतात. पण आता मानसी तेजसला इशारा करते, विनोद भाऊजींकडे बघा ना, ते हलतच नाही आहेत. त्याबरोबर लगेचच तेजस तिकडे येतो आणि विनोदला धक्का मारून विचारतो, काय रे विनोद, झोपलायस का? अरे असं काय करतोयस, खाली कीर्तन सुरू आहे आणि वर तू झोपलायस, उठ लवकर, उठ उठ उठ, ये कीर्तनाला बस चल. त्याबरोबर विनोद म्हणत असतो, अरे तेजस का असं करतोय, बसू देत ना मला. त्याबरोबर तेजस म्हणतो की नाही, कीर्तनाला बसायचं म्हणजे कीर्तनाला बसायचं, सगळ्यांनीच कीर्तनाला बसायचं, ये 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 तू कीर्तनाला बस. आणि मग जबरदस्तीने तेजस धरून बांधून विनोदला कीर्तनाला बसवतो. तर आता इथे मानसीला संधी मिळालेली असते गपचूप गायत्रीच्या खोलीत जाण्याची. पण आता मानसीला जरा टेन्शनही वाटत असतं, कारण गायत्रीचं लक्ष हे मानसीवरती असतंच. आता थोडा वेळ निघून जातो, गायत्रीचं लक्ष देखील आता मानसीवरून हललेलं असतं. मानसी विचार करते, हीच योग्य संधी आहे, आताच मला जायला हवं. मग मानसी गायत्रीच्या रूममध्ये येते आणि आता तिथे कागद शोधायला लागते की ज्या कागदांवरती गीता वहिनी आणि सूरजदादाने लेखी लिहून दिलं आहे की आम्ही दोघं एकमेकांपासून लांब राहू, आणि गीताने असंही लिहून दिलं आहे की मी पुन्हा या घरात कधीच येणार नाही. मानसी मनात म्हणत असते की आज काहीही झालं तरी मला ते पेपर शोधून काढायचेच आहेत आणि तेव्हाच मला ह्या घरामध्ये गीता वहिनींना परत आणता येईल. तर आता इथे मानसीला एक पेपर सापडलेला असतो ज्यामध्ये आता गायत्रीच्या वडिलांचं भयानक सत्य दडलेलं असतं. स्वतंत्र सूर्याचे संपादक भास्कर प्रभू यांच्या संशयात मृत्यू
आता त्यांचा मृत्यू कसा झाला आणि का झाला हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. या सगळ्यामागे नक्की गायत्रीचे वडील आहेत आणि म्हणूनच गायत्रीचे वडील आज 12 वर्ष अटक आहेत आणि आपल्या वडिलांना अटक झाली आहे. या गोष्टीचा बदला घेण्यासाठीच, सूड घेण्यासाठीच गायत्रीने खरं तर इकडे दिनेशबरोबर लग्न केलं आहे आणि म्हणूनच तिला प्रभुनिवास उद्ध्वस्त करायचं आहे. तर आता आपण पुढे समजून घेऊया नेमकं काय घडलं आणि कसं घडलं. तर आता इथे आपण पाहतो की गायत्री ही बराच वेळ कीर्तनात बसते आणि त्यानंतर स्वतःच्या खोलीमध्ये येण्याची तिला इच्छा होते. गायत्री खोलीचा दरवाजा उघडते आणि खोलीच्या आतमध्ये बघते तर इथे मानसी असते. गायत्री मानसीला बघते आणि प्रचंड घाबरते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये फायनली आता मानसीसमोर गायत्रीचा तो प्रॉब्लेम आलेला आहे ज्यामुळे गायत्री संपूर्ण प्रभू कुटुंबियांबरोबर वाईट वागते, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. खरोखर आता गायत्रीच्या वडिलांकडून म्हणजेच आपल्या लाडक्या सिद्धूकडून, सिद्धिराज गाडे पाटीलकडून आनंदीच्या वडिलांचा मृत्यू झाला असेल का? त्यांनी त्यांना मदत केलीच नसेल का? हे सगळं आता मानसीच्या समोर कसं येणार आणि काय घडणार सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती मालिका रोज पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत जातील. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.